सर्व दादा आणि ताईला मला नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही छानच असणार, मजेत असणार. आज दाखवणार आहे तुम्हाला झिंगा रेसिपी. हे बघा, झिंगा रेसिपी ढाबा स्टाईलमध्ये. आमची मेहुणी झिंगाला स्वच्छ करतात. धुण्याला याला असं स्वच्छ करायला लागते, तिथे माणसाला करायला लागते. ते सगळे आमच्याकडे पाहुणे बसले आहेत आणि अडगावत आहे. माझे दोघी मुलं तिथे बसले आहेत, त्यांच्याकडे कसे स्वच्छ करतात बघत आहे. हा माझा मुलगा जिद्द करते का मला पण करायचं आहे. मला हात नाही लावू दिला त्यांनी. पोट खराब होते, पोट खराब गडबड सुरू आहे आणि मी आतमध्ये मसाल्याची तयारी करायची. बघा, हा माझा मसाला इकडे तयार होत आहे. तेल टाकले, त्याच्यानंतर पेस्ट लसण आले, जिरा, मोहरी, खसखस सगळा बारीक करून आणि टोमॅटो तेलामध्ये शिजवली. हे बघा, शिजवतच आहे मी. तेव्हा म्हणजे लक्षात आले की मला व्हिडिओ करायचा आहे. हे बघा, स्वच्छ झाल्यानंतर झिंगे कसं 3-4 पाण्याने धुतलेली आहे याला. हे बघा, बारीक झिंगे नाही आहेत, हे थोडे मोठेच आहेत. बघा, छान आमचा मसाला शिजत आहे, तेल सुटत आहे याला. बघा, असं छान. आता आपण याच्यात घालूया मसाले. असं तिखट आम्ही तर थोडं तिखटच खातो, याच्यामुळे मी 3 चम्मच टाकली. तुम्ही 2 चम्मच यात तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर टाकणार आहे हळद पण आमची घरगुतीच हळद आहे. आणि मसाला हा पण घरी तयार केलेला मसाला आहे. आणि घरीच तयार करतो तिखट, मसाले आणि हळद. मीठ तयार नाही करत घरी बाकी. आणि मीठ मी आधीच टाकलेली होती, ते व्हिडिओच्या आधीच झालेली आहे मीठ टाकून. नाहीतर तुम्ही म्हणाले मीठ नाही टाकले. बघा, शिजत आहे. हा बघा, घरगुती आम्ही कालच बनवून ठेवले, तयार केले आहे मसाले. आणि मिरची पावडर पण आम्ही घरीच करतो. मिरची मार्केटवरून घेऊन आणून, आणि हळद पण घरगुतीच आहे. बघा, छान आमचा मसाला, छान असा मसाला शिजत आहे. बघा, याचं पण तेल सुटला छान. असं छान शिजू द्यायच्या मसाल्याला. त्याच्यानंतर बघा, त्याच्यात झिंगे टाकत आहे. आता याला छान एकजीव करून घ्यायचं. असं छान मी मिक्स करत आहे. सगळं मिक्स झालं की आतमध्ये टेस्ट घुलते त्याची. मसाला आतमध्ये घुलते तर टेस्ट चव त्याची वेगळीच येते. आता आपण याला बंद करून ठेवूया. आता थोड्या वेळानंतर बघा काय होते, कसं बनते आमचं झिंग. हे बघा, पाणी सोडून, आणि एक बुंद पण पाणी नाही टाकलं याच्यात. पण बघा, किती सारं मस्त पाणी, मस्त छान तर्री झाली आहे. आहे ना ढाबा स्टाईल तर्री, आहे की नाही. आता आपण याच्यात घालू कोथिंबीर. कोथिंबीर घालत आहे मी छान अशी बारीक कापून, छान धुवून बारीक कापली आहे. आणि आता घालत आहे. बघा, या सगळ्यांनी खायला करूया मंडळी. गॅस पण मी बंद केली आहे. बघा, छान कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि या खायला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं आहे बघा, तर्री छान आहे ना. हे बघा, आमचे कस्टमर, भूक लागली आहे खूप.